काय आहे बघा प्रश्न काय म्हणत आहे, एक्स ही 11ने निशेष भाग जाणारी समसंख्या असून, लक्षपूर्वक आहे का, समसंख्या असून 11ने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील चौथी समसंख्या कोणती. ठीक आहे, प्रश्न अगदी सोपा आहे, मागच्या प्रश्नासारखाच आहे, फक्त इथं सम हा विचारलेला आहे. मागच्या प्रश्नामध्ये काय होता, विषम होता. ठीक आहे, बघा आता सॉल्व कसं करू. एक्स ही 11ने, आता 11 हा इथं फिगर आहे, तर 11चा पाढा पहिले लिहून घ्या. 11 एक 11, 11 दुनी 22, 11 तिरी 33, 11 चौ 44, 11 पाचा 55, 11 सका 66, 11 साता मग झाला तेवढाच येईल. चौथी म्हणत आहे ना, तेवढा समोर काही करायची गरज नाही. हा, आता म्हणत आहे एक्स ही 11ने निशेष भाग जाणारी समसंख्या आहे. म्हणजे एक्स जी आहे ही 11ने निशेष भाग जाणारी समसंख्या घेऊ, म्हणजे 11च्या पाढ्यातील पहिली समसंख्या घेऊ. लक्षात ठेवा, आलं लक्षात. पहिले आपण 17च घेतलं होतं. का बरं 17 घेतलं होतं, कारण ती विषम होती आणि पाढा 17चाच होता. पण इथं 11चा पाढा आहे, पण ती समसंख्या विचारात आहे 11च्या पाढ्याची, तर म्हणून आपण पहिली समसंख्या कोणती घेऊ, 22. दुसरी, तिसरी, नाही सॉरी नाही, हे एक्सची व्हॅल्यू आहे, सॉरी हां, माय मिस्टेक. एक्स बरोबर काय 22. ठीक आहे, मग पहिली कोणती 44, दुसरी, मग तिसरी, मग हे चौथी. आलं लक्षात. मग आता काय करायचं, एक्सची व्हॅल्यू किती आला 22 होतं, मग 110 मायनस 22 म्हणजेच किती 88, म्हणजे तुमचा आन्सर किती आला x प्लस 88. आता समजला आपको, समझा क्या नहीं समझा. 22 ही एक्स आहे, पहिली संख्या नाही, एक्सच्या नंतरची म्हणत आहे. म्हणजे हे इथून तर सुरुवात झाली आहे, इथून सुरुवात झाली आहे. मग याचा नंबर कसा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं होईल ना. समजलं की नहीं समजला आपको, क्या नहीं समझा बताओ. हाँ, अपन ने इसके पहले x की वैल्यू 17 लिए थे कि नहीं, 17 लिए थे. अब मैंने क्यों लिए थे 17, क्योंकि वो विषम संख्या है करके, विषम संख्या करके लिए थे. लेकिन अभी हमने यहाँ 11 क्यों नहीं लिए, क्योंकि 11 ये विषम संख्या है और क्वेश्चन में क्या पूछा गया है, सम संख्या, वो भी 11 के टेबल का. 11 के टेबल में जो आएगा उसमें लेना है ना. तो 11 के टेबल में पहली सम संख्या कौन सी है 22, तो 22 हम x की वैल्यू लेंगे ना, फिर 22 के बाद में देखेंगे पहली, दूसरी, तीसरी, चौथी. समझे, अब समझा.